हॅलो एव्हरीवन. तर आज आपण काय पाहणार आहोत? पण आजपर्यंत जे क्लासमध्ये बघितलं, काय बघितलं आपण? मेजरमेंट अँड हीट, त्याची इफेक्ट. तर आज आपण काय पाहणार? आपण जसं बघितलं की टेम्परेचर कसं मोजलं जातं आणि त्याची यंत्रणा बघितली आपण मागच्या क्लासमध्ये. त्यासारखंच आज आपण हीट मोजण्यासाठी कोणतं यंत्रणा वापरलं जातं त्याबद्दल आज आपण पाहूया. तर त्या अगोदर आपण जे काही आतापर्यंत जे बघितलं त्याबद्दल एक रिकॅप म्हणून, की आपण काय बघितलं तर उष्णतेचे, हीट याचे स्त्रोत कोणते कोणते आहेत त्याबद्दल आपण बघितलं. तर हीट आणि टेम्परेचर यामध्ये काय फरक आहे, तफावत आहे, त्याला आपण कशा प्रकारे समजू शकतो त्याबद्दल आपण बघितलं. आणि आज आपण जसं आपण थर्मोमीटरचे यंत्रणा बघितली की शरीराकरिता जे टेम्परेचर मोजण्यासाठी वापरला जाणारा यंत्रणा किंवा प्रॅक्टिकल लॅब मध्ये वापरला जाणारा थर्मोमीटर आणि तापमानाकरिता मोजला जाणारा म्हणजे आपला हा जो हवामान आहे, हवामान खात्यामध्ये जे तापमान मोजण्याकरिता यंत्रणा वापरली जातात त्याबद्दल सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं. तर आपण आजच्या क्लासमध्ये काय पाहणार तर हीट कशा प्रकारे कोणत्या यंत्रणाने मोजली जाते. तर आज आपण पाहूया त्याला काय म्हटलं आहे, कॅलरीमीटर. आपण मागच्या क्लासमध्ये ते अर्धवट सोडलेलं होतं. तर आज आपण कॅलरीमीटर नेमकं काय आहे त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. ठीक आहे. तर बघा, कॅलरीमीटर हे एक थर्मास फ्लास्क सारखं आहे. एक कन्सेप्ट म्हणून तुमच्या लक्षात असू द्या. थर्मास फ्लास्क म्हणजे कसं असतं, आपण जे वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, त्यामध्ये काय असतं की आपण एखादी वस्तू आतमध्ये ठेवली त्या बॉटलमध्ये, त्या थर्मास फ्लास्क मध्ये, तर ती त्यामध्ये असलेली वस्तू जसं चहा म्हणा किंवा गरम पाणी म्हणा, ते गरमच असतं. आत बाहेरची जी काही त्याच्यावर होणारी प्रक्रिया आहे, त्याला थंडी किंवा गरमी जे बाहेर जात नाही, त्यासारखंच कॅलरीमीटर सुद्धा काम करतं. तर यामध्ये काय आहे, एक इनर लेयर आहे आणि एक आउटर लेयर आहे, जेणेकरून बाहेरच्या तापमानाचा असर आतमधल्या असलेल्या वस्तूवर होणार नाही आणि आतमध्ये जे काही आहे, गरम वस्तू म्हणा किंवा थंडी वस्तू, त्याला आपण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याचा असर बाहेरच्या वातावरणावर पडत नाही. तर हे सेम कन्सेप्ट आहे, थोडं बदल आहे. तर एवढं तुमच्या डोक्यामध्ये असू द्या, मनामध्ये, की आपण कॅलोरीमीटर म्हटलं तर हे काय आहे, आपण हीट मोजण्याकरिता वापरणारा यंत्र हे कसं काम करतंय त्याबद्दल आज आपण पाहणार. तर बघा, आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की हे आकृती नेमकी कशी काम करते. पण परत एकदा एक माहिती म्हणून परत एकदा पाहूया. तर आउटर वेसल जसं मी म्हंटल, तर हे काय आहे, एक भांड म्हणून ज्याच्या बाहेरचा जो काही वातावरण आहे त्यामुळे आतमधल्या असलेल्या पाण्यावर म्हणा किंवा आपण ज्याचा हीट मोजत आहोत, ज्यावर आपण प्रक्रिया करत आहोत, त्यावर असर होणार नाही म्हणून आउटर वेसल दिलं आहे त्यांनी आणि इनर वेसल दिलं आहे. तर बघा, यामध्ये अंतर आहे, एअर कॅव्हिटी म्हटलंय त्यांनी. यामध्ये अंतर का बरं ठेवण्यात आलं आहे, तर जे काही देवाणघेवाण होत आहे या उष्णतेची, पदार्थामधून पाण्यामध्ये जात आहे किंवा पाणी आपली उष्णता पदार्थाला देत आहे, तर ही जी देवाणघेवाण आहे ही देण्यासाठी एक जागा, मोकळीकता हवी म्हणून इथे एक एअर कॅव्हिटी ठेवण्यात आली आहे. ठीक आहे. तर इथे इनर वेसल आहे, आउटर वेसल आहे. कारण ही डायग्राम आपल्याला एक्झाम मध्ये येते म्हणून थोडं लक्षात ठेवून फक्त कन्सेप्ट माहित असू द्या. थर्मास फ्लास्क सारखंच. तर एक आउटर वेसल आणि एक इनर वेसल. ठीक आहे. आणि त्याला एक रिंग दिली आहे जी टाईट, ही जी काही देवाणघेवाण ही बाहेर निघायला नको म्हणून एक रिंग दिलेली आहे आणि एक हीट रेजिस्टन्स लीड दिली आहे. ठीक आहे. वर पूर्ण झाकण सारखं. आणि यामध्ये थर्मोमीटर वापरला जातो. थर्मोमीटर कशाकरिता, तर आपण हीट म्हटलं तर टेम्परेचर येणारच, आदान प्रदान होणार, तर हे मोजण्यासाठी म्हणून थर्मोमीटरचा वापर केला आहे. आणि स्टरर म्हणजे जे काही होत आहे त्याला थोडस ढवळण्यासाठी म्हणून. इन सिंपल हे एक कॅलरीमीटरची ही डायग्राम आहे. तर
थर्मोमीटरचा जसं टेम्परेचर मोजण्याकरता वापरला जातो, तसं कॅलोरीमीटरला हीट आदान प्रदान जी केली आहे, प्रोड्यूस किंवा ऍब्झॉर्ब त्याला आपण म्हणत आहोत. प्रोड्यूस म्हणजे निर्माण केली आहे आणि ऍब्झॉर्ब म्हणजे त्यांनी शोषून घेतली आहे. ठीक आहे. तर हाऊ इट वर्क्स. तर हे जसं जे गरम वस्तू आहे पाण्यामध्ये घातलेली किंवा त्या आपण एखादी वस्तू पाण्यामध्ये घातली तर ती गरम आहे. समजा विचार करा ती गरम आहे, तर काय होणार? गरम वस्तू थंड अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय होणार? ऑब्जेक्ट लुजेस हीट. बरोबर? तर त्यासारखंच जसं आपण एखादी थंड वस्तू घातली तर ती गरम होण्याचा प्रयत्न करणार. म्हणून इथे काय म्हटलं आहे की प्लेस अ हॉट ऑब्जेक्ट इन वॉटर अँड ऑब्जेक्ट लुजेस हीट. बट इफ तुम्ही काय केलं? थंडी वस्तू घेतली तर काय करणार? ही हीट गेन करणार. कोणाकडून? पाण्याकडून. तर हेच हा कन्सेप्ट आहे. तर या कन्सेप्ट मध्ये काय आहे की हीट गिवन बाय अ हॉट ऑब्जेक्ट आणि हीट ऍब्सॉर्ब बाय अ वॉटर आणि हीट ऍब्सॉर्ब बाय अ कॅलोरीमीटर. तर हा कन्सेप्ट म्हणजे एवढा आहे की देणं घेणं. बस देणं घेणं. तर समजा आपण एक वस्तू घेत आहोत जी खूप गरम आहे. ठीक आहे. आता ती गरम आहे तर आजूबाजूच्या वातावरणापेक्षा ही गरम आहे. याचा अर्थ ही आपला हीट कमी करणार, आपला टेम्परेचर कमी करणार आणि आता आजूबाजूच्या वातावरणासारखं येण्याचा प्रयत्न करणार. तर त्याचं काय होणार की त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आणि त्या कॅलोरीमीटरला हा गरम वस्तूने किती हीट दिली आहे ती सारखी राहणार. कारण विचार करा, कारण हीट किंवा उष्णता जी आपण म्हणत आहोत ही निर्माण केली जाऊ शकत नाही किंवा याला नष्ट सुद्धा केली जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. का बरं? तर बघा आपण जसं सूर्याचं उदाहरण घ्या. अगदी सोपं सूर्याचं उदाहरण घ्या. तर सूर्य आपल्याला उष्णता देत आहे, गरमी देत आहे, जे काही आहे ते आपण निर्माण करू शकतो का? समजा तुम्ही म्हटलं की आपण आग पेटवून उष्णता निर्माण करू, पण त्यासाठी सुद्धा आपल्याला सूर्याचीच गरज आहे. बरोबर? समजा सूर्याने आपली उष्णता देणं बंद केलं, तर आपण लाकूड कुठून आणणार? झाडं कशी मोठी होणार? तर अनटिल अँड अनलेस आपल्याला सूर्य उष्णता देत नाही किंवा हीट देत नाही तोपर्यंत आपली झाडं होणार नाही आणि आपण आग सुद्धा पेटवू शकणार नाही. याचा अर्थ की आपण हीट जी आहे, उष्णता जी आहे, जी एनर्जी म्हणा, जी एनर्जी आहे ती हीट आपण निर्माण करू शकत नाही. त्यासारखंच आपण याला नष्ट सुद्धा करू शकत नाही. म्हणजे जेवढी हीट आपल्याला सूर्याकडून आलेली आहे ही कुठे ना कुठे ढग म्हणून बाहेर जाईल किंवा पाण्याचा वर्षाव होईल. त्यासारखंच ही यामध्ये आदान प्रदान सुरू असतं नेहमी. म्हणून यासारखंच जसं गरम वस्तू आहे त्यामध्ये हीट आहे, तर ही हीट कमी होणार, दुसरीकडे जाणार, दुसऱ्याला देणार. तर इथे कोणाला देत आहे? ती कॅलरीमीटर मध्ये असलेल्या पाण्याला देत आहे आणि कॅलरीमीटरला सुद्धा देत आहे, कारण त्याच्या अवतीभोवती तर कॅलरीमीटरच आहे. म्हणून हा जो इक्वेशन आहे काय म्हणत आहे बघा? हीट गिवन बाय अन हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू, इज ऑलवेज इक्वल टू, कारण यामध्ये बदल होणार नाही. ही इज ऑलवेज इक्वल टू कशाबद्दल आहे? ऍब्सॉर्ब बाय वॉटर अँड हीट ऍब्सॉर्ब बाय कॅलरीमीटर. सो हे नेहमी कॉन्ट्रास्ट मध्येच राहणार. जेवढी हीट तो ऑब्जेक्ट देणार तेवढीच हीट पाणीच घेणार आणि कॅलरीमीटर घेणार. म्हणून इथे प्लस हा साइन आहे की पाण्याने किती उष्णता घेतली आहे आणि कॅलरीमीटरने किती उष्णता घेतली आहे हे आपण मेजर करत आहोत. त्यानुसार आपल्याला समजणार की जो ऑब्जेक्ट आहे आपण ज्याबद्दल बघत आहोत त्याने किती उष्णता सोडली आपल्याला हे लक्षात येईल. ठीक आहे. एवढंच आहे कॅलरीमीटरचं काम. आता त्यावर त्यांनी इक्वेशन दिलं आहे. ते हीट म्हणजे माहिती आहे की आपण जसं बघितलं होतं पुस्तकामध्ये सुद्धा आणि या अगोदर पण बघितलं की हीट म्हणजे काय आहे, तर मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर.
परत एकदा रिपीट करते की हीट म्हणजे काय. जसं आपण म्हटलं होतं की एका कपामध्ये आणि एका बादलीमध्ये असलेला जो पाणी आहे त्याचा भलेही टेम्परेचर सारखा असेल, पण हीट कशावर अवलंबून असते. या कपाचा हा कमी आकार आहे पण बादलीमध्ये भरपूर पाणी आहे, तर मास आला. बरोबर, मास मॅटर करत आहे हीट मोजण्याकरिता. तर जसं आपण म्हटलं की मास मॅटर करत आहे हीट मोजण्याकरिता बघा, आणि स्पेसिफिक हीट, कारण सी प्रत्येक वस्तूची स्पेसिफिक हीट वेगळी वेगळी असते. आपण पाण्याबद्दलच बोलत आहोत, पण समजा आपण लोखंड घेतलं किंवा एखादा दुसरा वस्तू घेतला तर प्रत्येकाची स्पेसिफिक हीट वेगळी आहे. म्हणून ही जी हीट आपण जे मोजत आहोत यामध्ये काय काय मॅटर करत आहे, तर मास, स्पेसिफिक हीट, आणि आधी किती टेम्परेचर होतं आणि शेवटला फायनल टेम्परेचर किती आहे. म्हणून फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. तर कॅलरीमीटर मध्ये सॉल्व्ह करत असताना आपण समजा हीट बद्दल बोलत आहोत, आपण हीट मोजत आहोत, तर काय काय लक्षात ठेवण्यासारख्या वस्तू आहेत. तर त्या वस्तूचा मास, त्याचा स्वतःचा असलेला स्पेसिफिक हीट काय आहे, आणि टेम्परेचर मध्ये किती बदल झाला आहे, चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. तर क्यू आपल्याला माहिती आहे. तर आता आपल्याला हीट किती अदला बदल झाली आहे, हा जो हीट आहे क्यू आहे किती अदल बदल झाली आहे, त्यासाठी त्यांनी सांगताना आपण काय म्हटलं, जसं क्यू ऑब्जेक्ट चेंज इन किती ऍब्झॉर्ब केली आहे, आणि हे कॅलरीमीटर प्लस वॉटर मध्ये किती त्यांनी हीट दिली आहे, कशाने, ऑब्जेक्टनी. आणि हे कसं समजत आहे, तर हे इथे प्लसचं साइन आहे. जसं आपण म्हटलं की हीट ना डिस्ट्रॉय केली जाऊ शकत नाही, म्हणून ती प्लस मध्ये आहे. कोणी किती घेतला आहे ते आपल्याला बघायचं आहे. एवढं क्लिअर. ठीक आहे. तर आपला हा नेमका इक्वेशन आहे क्यू इक्वल्स टू क्यू सी प्लस क्यू डब्ल्यू, आणि हे यामध्ये क्यू ओ म्हणजे ऑब्जेक्ट, सी म्हणजे कॅलरीमीटर ऑफ हीट, आणि हे वॉटरची हीट. ठीक आहे. तर त्यासमोर आपण बघूया. जसा बघा म्हटलं की ऑब्जेक्ट आहे ओ कॅलरीमीटर, सी, आणि क्यू वॉटर. तर जे क्यूची जी आपण आतापर्यंत बघत आहोत व्हॅल्यूज, ते आपण सेम इथे ठेवले आहेत. बघा काय काय ठेवलं आहे मी. प्रत्येक जो क्यूचा जो फॉर्म्युला आहे, एम मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर, इथे मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाचा. हे फक्त ऑब्जेक्ट बद्दल झालं म्हणून मी इथे ओ मांडला. बरोबर. बघा मी ते व्हेअर म्हणून टाकलेलं आहे की हे काय आहे, मासेस ऑफ ऑब्जेक्ट आहेत, कॅलरीमीटर अँड वॉटर. ठीक आहे. तर हे बघा इथे प्लस आहे, प्लस कडे लक्ष ठेवा. आपण इथे जे ऑब्जेक्ट ची जी हीट बघत आहोत हे इज इक्वल टू व्हॉट, कॅलरीमीटरनी किती ऍब्झॉर्ब केली आणि वॉटरनी किती ऍब्झॉर्ब केली आहे त्याबद्दल आहे. तर यामध्ये स्पेसिफिक हीट प्रत्येकाची, ऑब्जेक्टची, कॅलरीमीटर अँड वॉटरची आहे. बघा इथे प्रत्येक इथे याला दिला आहे इक्वेशन मध्ये सी डब्ल्यू, इनिशियल टेम्परेचर ऑफ ऑब्जेक्ट, इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर अँड वॉटर, फायनल कॉमन टेम्परेचर, ज्यामध्ये कशाचा, तिघांचा फायनल टेम्परेचर हा सारखा राहील. कारण आता जो गरम वस्तू आपण घातली होती पाण्यामध्ये आणि कॅलरीमीटर मध्ये, तिनेही आपली जी हीट आहे ती वाटून दिली आहे, आणि आता तिघांचा फायनल टेम्परेचर सारखा राहणार. ठीक आहे. एवढं क्लिअर. मग आता आपल्याला याच्यावर एक प्रश्न असा दिला आहे, एक न्यूमेरिकल दिला आहे सेम, पण त्या अगोदर आपण याची मेन आयडिया म्हणजे काय आपण पुस्तकामध्ये पण एकदा वाचून घेऊया. पण आतापर्यंत आपण काय बघितलं की हीट गिवन बाय अन हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हॉट, हीट ऍब्झॉर्ब बाय वॉटर अँड हीट ऍब्झॉर्ब बाय अ कॅलरीमीटर. आणि त्याचं इक्वेशन काय आहे, क्यू ओ इक्वल्स टू क्यू डब्ल्यू प्लस क्यू सी. ठीक आहे. बघा इथे सुद्धा मी लिहून ठेवलंय की तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉइड, इट ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. एनर्जी मीन्स हीट. हीट डिस्ट्रॉय केली जाऊ शकत नाही, नाही त्याला आपण निर्माण करू शकत. ही एक
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जाऊ शकते. जसं आपण म्हटलं की सूर्य ऊर्जा देत आहे, तर झाड वनस्पती त्याचा फायदा करून घेत आहेत, तर ही वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्याचा वापर करत आहोत. तर ही ट्रान्सफर होते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे ट्रान्सफर होणार, पण ती डिस्ट्रॉय होणार नाही. ठीक आहे. युजेस टू डिटरमाइन द स्पेसिफिक हीट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. स्पेसिफिक हीट साठी आपण याचा वापर करू शकतो. टू मेजर द हीट रिलीज्ड or absorbed in chemical and physical process. केमिकल अँड फिजिकल प्रोसेस मध्ये म्हणजे जसं आपण किती प्रमाणात उष्णता त्यामधून घेतली, आणि जसं केमिकल प्रोसेस म्हटलं तर लॅबमध्ये म्हणू शकता, किंवा झाडं सुद्धा एक जी काही प्रोसेस करतात, जे स्वतःसाठी जेवण बनवतात, किंवा ज्या हिरवे वनस्पती आहेत त्यामध्ये सुद्धा केमिकल प्रोसेस होतं, जे तुम्ही बायोलॉजी मध्ये शिकता, तर ते सुद्धा आपण याला कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर ही आहे मेन आयडिया. तर आपण एकदा पुस्तकामध्ये वाचून घेऊया, की जेणेकरून आपल्याला लक्षात राहणार की आपण काय बघितलं ते. पण सेम आहे, फक्त पुस्तकामध्ये तुम्हाला एकदा पाहून घेऊ. तर बघा काय म्हणत आहे. We have seen that a thermometer used to measure the temperature of an object, same as calorimeter is also used to measure the heat content of an object. So using this equipment, we can measure the heat produced or absorbed in a physical or a chemical process. तर आता मी म्हटलं आपण यावरून काय फिजिकल आणि केमिकल प्रोसेस मध्ये काय हीट देवाणघेवाण झाली आहे, प्रोड्यूस झाली आहे, किंवा कोणी शोषून घेतली, ऍब्झॉर्ब केली आहे, त्याबद्दल आपण माहिती काढू शकतो. म्हणून इन फिगर मध्ये त्यांनी म्हटलं आहे सिमिलर टू थर्मास फ्लास्क. बघा मी परत म्हटलं की थर्मास फ्लास्क सारखंच काम करत आहे, पण तुमच्या लक्षात येण्यासाठी त्यांनी हा एक्झाम्पल दिला आहे. दिस इज नॉट थर्मास फ्लास्क, सिमिलर टू थर्मास फ्लास्क, कारण आपण थर्मास फ्लास्क पाहतो. म्हणून a calorimeter has a two vessel, one is inner and outer one. Okay, this way no heat can be transferred from the inner to the outer vessel, from the outer to the inner vessel. म्हणजे जे आउटर वेसल आहे आणि जे इनर वेसल आहे यामध्ये काय आहे त्याचा फायदा, की त्यामध्ये आजूबाजूचं वातावरण आहे, त्यामुळे आतमध्ये जे काही आपण प्रोसेस करतो त्याचा परिणाम होणार नाही आणि ते कॉन्स्टंट राहणार. Thus, the inner vessel is thermally isolated. Thermally isolated याचा अर्थ कडेकोट बंदोबस्त. कडेकोट बंदोबस्त थर्मली आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे पण आपण कसं म्हणतो, आयसोलेटेड सगळ्या वस्तूपासून दूर. जे काही बाहेरचे रिॲक्शन आहेत किंवा बाहेरचे जे काही हालचाली आहेत त्याचा परिणाम या आतमध्ये असलेल्या कडेबंद झाकणाच्या आतमध्ये होणाऱ्या प्रोसेसवर पडत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, थर्मली आयसोलेटेड. ठीक आहे. आयसोलेट म्हणजे एकांत, एकट. फ्रॉम द सराउंडिंग्स द इनर वेसल इज मेड ऑफ अ कॉपर. कॉपरची आहे आतमध्ये असलेली. अ थर्मोमीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर अँड स्टरर फॉर स्टरिंग द लिक्विड इन द कॅलोरीमीटर आर फिटेड. टेम्परेचर मोजण्याकरिता थर्मोमीटर वापरला आहे म्हणत आहे आणि स्टरर वापरला आहे. त्यानंतर काय म्हणत आहे की वॉटर at a fixed temperature is placed inside a calorimeter. This means that the temperature of inner vessel and that the water in it are the same. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की समजा आपण त्या वेसल मध्ये जो पाणी ठेवला आहे त्याचा टेम्परेचर आणि जो वेसल आहे त्याचा टेम्परेचर सारखा आहे सुरुवातीला. हा आपला इनिशियल टेम्परेचर म्हणूया आपण याला. ठीक आहे. when a hot object is placed in a water, heat is exchanged between the hot object, water and the calorimeter. All three reach the same temperature. तर जसं आपण म्हटलं की एक गरम वस्तू घेतली तर ती आता पाण्यामध्ये सारखा टेम्परेचर असलेलं जे पाणी आहे आणि त्या कॅलोरीमीटरचा जो सारखा तापमान आहे त्यामध्ये गरम वस्तू ठेवल्यानंतर काय होणार, की गरम वस्तू आपली हीट रिलीज करणार आणि या दोघांच्या तापमानासोबत येण्याचा प्रयत्न करणार. हा त्याचा गुणधर्म आहे हीटचा कमी होण्याचा. तर काय होणार ते आता या तिघांचा काय होणार, फायनल टेम्परेचर सेम राहणार. कुणाचा, ऑब्जेक्ट, वॉटर अँड कॅलोरीमीटर यांचा तिघांचा टेम्परेचर सेम राहणार.
As the calorimeter is thermally isolated from the surroundings, the total heat lost by the hot object is equal to the total heat absorbed by the calorimeter and water inside it. बरोबर. कारण आता बाहेरच्या वातावरणाचा आतमध्ये होणारा हा जो काही आदान प्रदान आहे हीटचा, याच्यावर काही असर होत नाही आहे. म्हणून फक्त या गरम वस्तूने जे काही पाण्याला आणि कॅलोरीमीटरला जी उष्णता दिली आहे, तेवढीच उष्णता त्याच्यामध्ये आदान प्रदान झालेली आहे, याचं असं म्हणणं आहे. ठीक आहे. सिमिलरली इफ वी पुट अ कोल्ड ऑब्जेक्ट इन द कॅलोरीमीटर, त्यासारखंच समजा या हा जो पाणी आणि कॅलोरीमीटर आहे हा तर नॉर्मल टेम्परेचरवर आहे, पण समजा आपण खूप थंड वस्तू ठेवली, थंड वस्तू म्हणजे म्हणा बर्फाचा तुकडा म्हणा किंवा आईस्क्रीम सारखं एखादी वस्तू म्हणा ज्याला पॅक करून एखाद्या वस्तूमध्ये ठेवली आहे किंवा काही, तर ते समजा ठेवली तर काय होणार, ही जी थंड वस्तू आहे ही आजूबाजूला तिच्या जो वातावरण आहे त्याच्या टेम्परेचर मध्ये येण्याचा प्रयत्न करणार. याचा अर्थ हा जो थंड वस्तू आहे हा पाण्याकडून आणि कॅलोरीमीटर कडून गरम उष्णता हीट शोषून घेण्याचा प्रयत्न करणार आणि नॉर्मल टेम्परेचरवर आजूबाजूला आहे टेम्परेचर त्याच्यासारखं येण्याचा प्रयत्न करणार. हे आहे. सपोज द मास ऑफ द इनर वेसल इन द कॅलोरीमीटर इज mc. बघा यांनी मास का बरं म्हटलं आहे, परत लक्ष द्या. त्यांनी मास का बरं वापरला आहे, कारण हीट बोलत आहोत आपण. तर हीट कशावर अवलंबून आहे, मास, स्पेसिफिक हीट आणि चेंज इन टेम्परेचर. म्हणून त्यांनी काय म्हटलं, सपोज द मास ऑफ इनर वेसल इन अ कॅलोरीमीटर, मास कशाची, कॅलोरीमीटर म्हणजे mc, and its initial temperature is T1, mass and T1, Ti, initial temperature, and the mass of the water in calorimeter is mw, आणि त्याचं सुद्धा टेम्परेचर त्यांनी काय ठेवलं आहे, Ti initial. Suppose we place an object mo object with temperature To. बघा यामध्ये टेम्परेचर कुणाकुणाचा सारखा आहे, पाण्याचा आणि कॅलोरीमीटरचा, आणि टेम्परेचर फक्त कुणाचा वेगळा आहे, ऑब्जेक्टचा, To. ठीक आहे. तर समजा आपण याला ठेवलं तर काय म्हणत आहे, हा जो टेम्परेचर आहे To इज हायर दॅन अ कॅलोरीमीटर, म्हणजे आपण जो इनिशियल टेम्परेचर घेतला आहे कॅलोरीमीटर आणि पाण्याचा, याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर कशाचा आहे, ऑब्जेक्टचा, To. If To is higher than a Ti, the object will give away heat to the calorimeter and water. Soon temperature of all three will be the same. तर जो उष्ण वस्तू आहे तो आपला टेम्परेचर इनिशियल टेम्परेचरला देणार, म्हणजे पाणी, आणि कॅलोरीमीटरला आपला टेम्परेचर देणार. ठीक आहे. तर इथे हा जो इक्वेशन आहे बघा, त्यांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आता हा फायनल टेम्परेचर जो आला आहे TF, तिघांचा हा सारखा आला आहे. तर इथे यांनी हा Q, heat by object आणि heat absorbed by calorimeter and water ही इक्वल आहे. कशासोबत आहे आता इक्वल, ऑब्जेक्ट सोबत, कारण तिघांचं सारखा झालेला आहे. As seen above, QO, QC and QW depends on a mass, specific heat and change in temperature. हे लक्षात ठेवायचं. क्यूचा जो इक्वेशन आहे m, बघा यांनी शब्द वापरल्यात, m मास, स्पेसिफिक हीट म्हणजे C, आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा T. ठीक आहे. सो इफ द स्पेसिफिक हीट ऑफ द मटेरियल, कॅलोरीमीटर, वॉटर and the object are C आणि C water आणि CO रिस्पेक्टिव्हली. सो त्यांनी हा जो इक्वेशन आहे हे बघा इथे हे मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे. सेम M त्यांनी फक्त C ला बाजूला ठेवला आहे, M मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर, आणि हे जे इक्वेशन आहे QO प्लस जे इक्वेशन आहे ते इथे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
सेम जसं आपण पीपीटी मध्ये बघितलं, इथे फक्त तुम्हाला थोडं जवळ दिलं आहे. तर यामध्ये पण लक्ष ठेवायचं, इथे इक्वल ऑब्जेक्ट चेंज इन हीट बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हॉट? चेंज इन absorb in heat by water and calorimeter प्लस इथे हा इक्वेशन आहे. तर यावरून आपण एक उदाहरण जे एक्झाम्पल आहे ते पाहूया आपण आता, जो समोर एक्झाम्पल दिलेला आहे. ठीक आहे, तर हा जो एक्झाम्पल आहे सेम आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की एका वेसल मध्ये आपण काय घेतलं आहे, एक गरम वस्तू घेतली आहे, तर त्याचा इफेक्ट काय पडणार हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर सेम आपल्याला परत त्यांनी इथे हा प्रश्न दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये, मी इथे ठेवला आहे. सपोज द मास ऑफ द कॅलरीमीटर, बघा त्यांनी मास बद्दल बोलले आहेत. तर हा जो मास स्पेसिफिक हीट आणि चेंज इन टेम्परेचर हे महत्वाचे असल्यामुळे तुम्ही प्रश्न वाचताना आधी ते लक्षात ठेवायचं. सपोज द मास of the calorimeter, water and the hot object of copper which is put in a calorimeter are the same. याचा अर्थ त्यांनी काय म्हटलं, मास जे आहे ते सारखं आहे. समजा विचार करा की पाण्याचं आणि कॅलरीमीटरचं आणि जो काही ऑब्जेक्ट आहे त्याचं काय काय त्यांनी मास सेम म्हटलं आहे. तर इनिशियल टेम्परेचर ऑफ द कॅलरीमीटर आणि वॉटर इज 30 डिग्री सेल्सिअस. तर सुरुवातीला जे पाणी आहे आणि कॅलरीमीटर आहे त्याचा टेम्परेचर त्यांनी काय म्हटलं, 30 डिग्री सेल्सिअस आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की जे ऑब्जेक्ट आपण त्यामध्ये घालून पाहणार आहोत ते किती डिग्री सेल्सिअसचे आहे, 60 डिग्री सेल्सिअस. तर याचं टेम्परेचर जास्त आहे. ठीक आहे, तर स्पेसिफिक हीट ऑफ द कॉपर, स्पेसिफिक हीट सुद्धा त्यांनी दिली आहे. कशाची दिली आहे? कॉपरची दिली आणि पाण्याची दिली आहे. ठीक आहे, तर काय म्हणत आहे, व्हॉट विल बी द फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर. तर आता फायनल टेम्परेचर काढा म्हणते. समजा पाणी आणि कॅलरीमीटरची जी काही हीट आहे, जो काही टेम्परेचर आहे हा समजा सारखा आहे. तर गरम वस्तू आल्यानंतर गरम वस्तू आपला हीट पाण्याला देणार, कॅलरीमीटरला देणार, ती देणार. तर आता फायनल टेम्परेचर त्यांचा किती राहणार हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये काय होत आहे, हीट लॉस्ट होत आहे इज इक्वल टू गेन. म्हणजे जेवढा वस्तूचा जो हीट आहे तो पाण्याला दिल्यानंतर इक्वल आल्यानंतर जे काही राहील हे मधातच राहणार. म्हणजे 30 डिग्री टू 60 डिग्रीच्या मधात, ना 60 डिग्रीच्या वर जाणार ना 30च्या खाली जाणार. का बरं एवढं? का बरं नाही जाणार? तर 30 डिग्री आहे, हा तर नॉर्मल टेम्परेचर आहे. याचा अर्थ यापेक्षा थंड करण्यासाठी आपल्याला परत एखादी उष्णता द्यावी लागेल. म्हणजे ते काही गरज नाही आहे, ते काय आपण करत नाही आहोत, आपण उष्ण वस्तू घालत आहोत. याचा अर्थ जी 60 डिग्री आहे ही समजा देणार 30 डिग्री एलिमेंटला, तर त्याचा टेम्परेचर स्वतःचा कमी होणार. सो दॅट्स वाय आपला आन्सर 30 टू 60 डिग्रीच्या मधातच यायला पाहिजे. ठीक आहे, तर या क्वेश्चन मध्ये थोडस सेम आहे. तर आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघून घेऊया. जसं आपण काय काय बघितलं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मास ऑफ कॅलरीमीटर वॉटर हे सेम आहे, याचा अर्थ एम हा सेम राहील. इनिशियल टेम्परेचर अँड कॅलरीमीटर अँड वॉटर हे काय आहे, 30 डिग्री सेल्सिअस. आणि कॉपरचा जो इनिशियल टेम्परेचर आहे, आपण जो ऑब्जेक्ट वापरत आहोत त्याचं काय आहे, 60 डिग्री सेल्सिअस. आता स्पेसिफिक हीट जे सी आपण सी ने डिनोट करतो, हे त्यांनी काय दिलं आहे, हे आपलं जे रकाने आहेत त्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. हे सहसा आपल्याला दिलं असतं, तर हे गिव्हन आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला आहे सेम, हीट लॉस्ट बाय कॉपर ऑब्जेक्ट QO इक्वल्स टू हीट गेन बाय वॉटर QW प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर QC. तर Q म्हणजे काय, एम, सी, एम बघा, Q म्हणजे काय होतं, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. तर सेम दिलेला आहे.
फक्त मागे पुढे केलं आहे मास, स्पेसिफिक हीट अँड चेंज इन टेम्परेचर. तर आपल्याला फायनल टेम्परेचर काढायचं आहे. तर आपल्याला गिवन जे काही दिलेलं आहे आधी आपण ते पुटअप केलं आहे. 60 हे कशाचं आहे, कॉपरचं टेम्परेचर आहे आणि हे गेन बाय 30 हे कॉमन आहे. 30 दोघांचं सेम आहे. तर आपण काय करत आहोत बघा, यामध्ये आता आपण याला सॉल्व्ह करत आहोत. तर आपल्याला माहिती आहे की इक्वेशनच्या दोन्ही बाजूला सारखं असल्यास आपण त्याला कट करतो अल्जेब्रामध्ये. तर आपण याला कट केला आहे, हा एम आणि हे कट केला आहे. पण याला कट केल्यानंतर मग याला ऍज इट इज ठेवलं आहे, ऍज इट इज. ठीक आहे. मग इथे फायनल टेम्परेचर -30°C, इथे सुद्धा फायनल टेम्परेचर -30°, हे कॉमन आहे. आणि काय राहिला आता मग या दोघांमध्ये कॉमन आहे, तर आपण याला वन साइड घेतला आणि जे काही रिमेन आहे 1 and 0.09 याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं. ठीक आहे. आणि परत आता याला सॉल्व्ह केलं. तर यामध्ये एवढा आन्सर आलेला आहे. याला इथे फक्त प्लस केला आहे या इक्वेशन मध्ये. आता याला समोर सॉल्व्ह केल्यानंतर काय येत आहे, तर 60 - TF एवढं इक्वेशन. आता याला मल्टिप्लाय केला आहे. सगळ्यांना माहिती आहे की आधी मल्टिप्लिकेशन होतं बेरीज वजा बाकीच्या अगोदर. तर आधी आपण त्याला मल्टिप्लाय केला आहे, याला ब्रॅकेट ओपन केला आहे. यामध्ये ब्रॅकेट ओपन केल्यानंतर इथे सुद्धा ब्रॅकेट ओपन केला आहे आणि त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा यामध्ये जे TF जे फायनल व्हॅल्यू जे आहे या वन साइड घेतला आहे आपण, याला एका बाजूला घेतला आणि ह्याची जे काही व्हॅल्यू आली आहे TF ला वन साइड घेतल्यानंतर जी व्हॅल्यू आली आहे त्याला डिवाइड करून काय आन्सर आला आहे, 32.29°C. The final temperature of the system will be about 32.3°C. 3 म्हणजे 32.29 आहे ते. सो सेम आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर काही प्रश्न असल्यास तुम्ही त्यामधून एकदा चेक करून बघा. सेम तुम्हाला प्रोसेस दिसणार आहे. तर आपण याच्या समोर बघूया काय आहे. तर आपल्याला दिलेलं इफेक्ट ऑफ हीट. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, त्याचे सोर्स काय आहेत हीटचे आणि त्याला आपण कशा प्रकारे मोजतो. तर आता आपण त्याचे परिणाम पाहणार की काय काय परिणाम होतात हीटचे आणि ते कशा प्रकारे आपण त्याला डिफरन्शिएट करत आहोत, काय काय वेगळं पण आहे त्यामध्ये. तर ते आपण पाहणार. तर आपल्याला या लेसन मध्ये फक्त एक्सपान्शन बद्दल दिलेलं आहे. एक्सपान्शन म्हणजे काय, प्रसरण. जसं हीट, आपण फुगाचा एक एक्झाम्पल घेतला होता. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते. जसं आपण सुरुवातीलाच नाही बघितलं होतं की बलून आहे, उष्णतेमुळे बलून हे फुलतं. तर हा जो बलून आहे यामध्ये जी हवा, गरम हवा जी असते ही वर जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून हे वर केल्यानंतर फुगा पूर्णपणे फुलतो आणि त्यामुळे ते आकाशात जातं, असं आपण बघितलं होतं. तर सेम आहे की हीट मुळे काय होत आहे, तर एक कॉन्ट्रॅक्शन होत आहे आणि एक्सपान्शन होत आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर आकुंचन, सिकुडणे. आणि एक्सपान्शन म्हणजे प्रसरण, थोडा साईज मध्ये मोठा होणे. तर याचं उदाहरणामध्ये आपण बलूनचं मी जसं उदाहरण दिलं, तर तसं हे सगळ्या वस्तूवर त्याचा वेगळा वेगळा परिणाम होतो. ठीक आहे. सॉलिड लिक्विड मध्ये बदलू शकतं किंवा लिक्विड गॅस मध्ये जाऊ शकतं. तर हे चेंजेस आहेत, कशाची, होणारे इफेक्ट आहेत हीटचे. तर पहिला आपण या पुस्तकामध्ये या लेसन मध्ये आपण फक्त एक्सपान्शन बद्दल पाहणार. आकुंचन पण होतं, कॉन्ट्रॅडिक्शन पण होतं, पण ते तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये किंवा समोरच्या अभ्यासामध्ये तुम्हाला येईल. तर आपण फक्त एक्सपान्शन, प्रसरण, जी जागा मोठी होते त्याबद्दल पाहणार आहोत. तर त्यासाठी म्हणून एक तुम्हाला उदाहरण मी फक्त बलूनच दिलं आहे. त्यामध्ये अजून समोर पण आपल्याला लोखंडाबद्दल किंवा या सगळ्या वस्तूंबद्दल, प्रत्येक वस्तूचा वेगळा वेगळा
प्रतिक्रिया असतं हीट करिता, तर त्याबद्दल सुद्धा दिलेलं आहे. तर सध्या तरी आपण बलून बद्दल बघूया. काय होत आहे की हीट इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन व्हॉट इट एक्सपांड्स, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सॉलिड लिक्विड या सगळ्यामध्ये वेगळं वेगळं याचं परिणाम होत असतं. ठीक आहे, तर तुम्हाला इथे दिसत आहे की समजा आपण याला आग नाही लावली आहे, तर काय आहे, यामध्ये जी हवा आहे ही स्थिर आहे. बघा, यांच्यामध्ये जी हालचाल आहे ती हलत नाही आहे आणि हवा स्थिर आहे. पोटेन्शियल एनर्जी आहे. आता समजा आपण त्याला हीट देत आहोत, तर बघा यामध्ये जे पार्टिकल्स आहेत हे हलण्याचा, स्वतःचा मुवमेंट दाखवत आहेत, खाली वर होत आहेत. त्यामुळे हे काय होत आहे, हे वर हवा जात आहे, गरम झालेली हवा वर जात आहे आणि त्यामुळे बलून हा मोठा झालेला आहे. हा याला एक्सपान्शन असं म्हणतात. ठीक आहे, तर त्यासारखंच याच्या म्हणजे परत यामध्ये प्रकार आहेत की काय काय त्यामध्ये होत आहेत. जसं सॉलिड मध्ये आपण म्हटलं लिनियर एक्सपान्शन. का बरं लिनियर एक्सपान्शन? तर यामध्ये जे पण सरळ वस्तू आहे किंवा जसं एखादा पेन आहे म्हणा किंवा लोखंडाचा तार घेतला आपण आणि त्याला आपण हीट देत आहोत, पण लोखंडाच्या ताराला आपण हीट देत आहोत, तर त्यामध्ये काय बदल होत आहे, तर ते त्याचा जो जसा हा समजा हा तार आहे, तर हा जो तार आहे हा असा मोठा नाही होणार किंवा हा फुगणार नाही किंवा याच्या रुंदीमध्ये फरक नाही पडणार, पण याच्या लांबीमध्ये फरक पडणार. हा जो किती लांब होणार, थोडा लांब होणार किंवा जास्त लांब होणार. तर याला लिनियर एक्सपान्शन असं म्हटलं आहे. तर याचे जो एखादं रॉड आहे किंवा एखादी जी सरळ वस्तू म्हणा, सरळ वस्तू बद्दल बोलत आहोत आपण, तर त्यामध्ये फरक कोणता जाणवत आहे? लिनियर, सरळच ते लांब होणार. जसं आपण एक उदाहरण म्हणून आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे की रेल्वेचे जे रूळ आहेत, रेल्वे ज्यावरून धावते, चालते, तुम्ही सगळ्यांनी बघितले, दोन साईडला असं रूळ असतात, है ना? तर यांचं काय होत आहे की ते जे रूळ असतात ना, ते रूळ काही काही लांबीचे असतात. समजा ते एवढ्या एवढ्या लांबीचे आहेत, एवढ्या, तर त्यामध्ये गॅप ठेवली असते की परत दुसरा रूळ चालू होणार. तर ते सलग लांब नसतात, त्यामध्ये गॅप्स असतात. का बरं? तर त्यामध्ये जे एक्सपान्शन होतं उष्णतेमुळे, जसं उन्हाळ्यामध्ये म्हणा, तर त्यामध्ये काय होत आहे की लोखंड हे गरम होऊन हे सुद्धा मोठं होतं, थोडं लांब होत आहे, आपली जागा बदलवते. म्हणून त्यासाठी ते गॅप ठेवली असते की समजा उन्हाळ्यामध्ये खूप गरम होऊन लोखंड किती गरम होणार, तर तेवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या एवढ्या बोटाची अंतराची गॅप ठेवलेली असते आणि परत एक रूढ लावलेलं असतं, म्हणजे ते सलग नसतं, त्यामध्ये गॅप ठेवलेली असते. कशा करता? एक्सपान्शन करिता. द लेंथ ऑफ सॉलिड सच ॲज अ वायर ऑर अ रॉड इन्क्रीजेस. ठीक आहे, तर यामध्ये बघा हा जो फॉर्म्युला आहे, परत एक फॉर्म्युला आला आहे की यामध्ये लेंथ वाढत आहे म्हणून त्यांनी एल असं लिहिलेलं आहे, इनिशियल लेंथ. ठीक आहे, तर हा जो फॉर्म्युला जो आहे, हीटमुळे इफेक्ट काय होत आहे ते तेच सांगण्यासाठी हा फॉर्म्युला आहे की लिनियर मध्ये लेंथ वाढत आहे, तर त्यांनी लेंथ वापरला आहे आणि त्यांनी बघा यामध्ये इनिशियल लेंथ, म्हणजे समजा आपण एखादा रॉड घेतला आहे, तर त्याची इनिशियल लेंथ किती होती आणि त्याला किती प्रमाणात टेम्परेचर दिला म्हणून त्याची लेंथ वाढली आहे. आणि यामध्ये बघा कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. तर हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण घेऊया. जसं एक लोखंड घेतला आणि एक अल्युमिनियम घेतला, तर माझ्याकडे बघा दोन अंगठी आहेत. तर समजा आपण याचं उदाहरण घेतलं, तर याला आपण लोखंड पकडूया, याला अल्युमिनियम पकडूया. ठीक आहे, तर आपण असं म्हटलं की मी लोखंडाला 10 डिग्री सेल्सिअस मी तापमान दिला, दोघांना 10 डिग्री सेल्सिअस तापमान दिलं, पण दोघांची गुणधर्म वेगळी आहेत, बरोबर? हा लोखंड अल्युमिनियम आहे, स्वतःची प्रक्रिया करण्याची त्याची जी क्षमता आहे, त्याची जी
काही स्वतःची प्रक्रिया आहे ती वेगळी वेगळी आहे. म्हणून याचं जे कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे, याची जी क्षमता आहे 10 डिग्री सेल्सिअसनी बदल होण्याची, ही वेगळी वेगळी आहे. म्हणून प्रत्येक वस्तूचा जो लॅम्बडा आहे, हा जो कॉन्स्टंट आहे कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, हा प्रत्येक वस्तूचा वेगळा वेगळा आहे. जसं मी म्हटलं कॉपर आहे, कॉपरचा वेगळा आहे, लोखंडाचा वेगळा आहे. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचा आराखडा दिलेला आहे. जसं स्पेसिफिक हीट बद्दल, प्रत्येक वस्तूची स्पेसिफिक हीट वेगळी असते, त्यासारखंच कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, कोएफिशियंट कॉन्स्टंट हे वेगळं वेगळं असतं. जसं मी उदाहरण दिलं, लोखंड अशी वस्तू आहे की ज्याला जास्त उष्णतेची गरज पडते, त्याला 1 सेंटीमीटर वाढण्यासाठी. जसं 10 डिग्री सेल्सिअसने याचं फक्त 0.5 मीटर वाढत असेल तर याचं 1 मीटर, पूर्ण 1 मीटर वाढणार. हा ॲल्युमिनियमचा सगळ्यात जास्त कोएफिशियंट दिलेला आहे. तर बघा, हा जो कोएफिशियंट आहे, हा जो याबद्दल आपण जे कोएफिशियंट बद्दल बोलत आहोत, तर हे सुद्धा कशावर अवलंबून आहे? टेम्परेचरवर. किती प्रमाणात त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे आणि कशा प्रकारे ते चेंज होत आहे त्याबद्दल ते दिलेलं आहे. ठीक आहे. सो आपण पुस्तकामध्ये परत एकदा पाहूया की हे फक्त सरळ वस्तू बद्दल बोललेलं आहे. पण समजा आकार बदलला, हे घन वस्तू बद्दलच बोलत आहोत आपण, सॉलिड बद्दलच बोलत आहोत, वॉटर बद्दल किंवा एअर बद्दल नाही बोलत आहोत. तर समजा ही सरळ वस्तू आहे तर ही लांब होत आहे. पण एखादा आपण पत्रा घेतला किंवा चौकोन, त्रिकोण अशा काही वस्तू घेतल्या तर त्यांच्यामध्ये काय बदल होणार? एरिया किंवा व्हॉल्यूम, त्यांचा बदल होईल. तर सुरुवातीला आपण सध्या लेंथ बद्दलच पाहून घेऊया. पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, एकदा का तुम्हाला लिनियर एक्सपान्शन समजलं तर तुम्हाला प्लॅनर एक्सपान्शन सुद्धा सोपं जाईल. आणि ते त्याबद्दल तेवढं सांगितलेलं पण फक्त फॉर्म्युला ठेवलेला आहे आणि उदाहरण दिलेलं आहे. तर एकदा चेक करून घेऊया. तर बघा काय म्हणत आहे, एक्सपान्शन. When heat is given to any substance, its temperature increases and it expands. ठीक आहे. Its temperature increases and it expands. समजा आपण एखाद्या वस्तूला आपण हीट देत आहोत तर त्याचा टेम्परेचर वाढत आहे आणि ते त्याच्यामध्ये बदल येत आहे, एक्सपांड होत आहे, प्रसरण होत आहे. ठीक आहे. इट एक्सपान्शन डिपेंड्स ऑन इन्क्रीज इन टेम्परेचर. बरोबर. समजा मी कमी टेम्परेचर दिला, टेम्परेचर कमी झाला तर ते जास्त एक्सपांड होणार नाही, कमी होणार. म्हणून किती प्रमाणात चेंजेस होणारे कशावर अवलंबून आहे? टेम्परेचरवर. तर सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ऑल एक्सपांड्स ऑन रिसिव्हिंग हीट. तर तिन्ही स्टेट मध्ये बदल होत आहे. आता आपण शिकत आहोत सॉलिड बद्दल. ठीक आहे. सुरुवातीला आपण सॉलिड बद्दल शिकत आहोत. बघा, एक्सपान्शन ऑफ सॉलिड्स. ओके. तर आपण लिनियर एक्सपान्शन बघत आहोत, ज्यामध्ये लेंथचा बदल होत आहे. त्यासाठी आपण रॉडचा एक्झाम्पल घेतला आहे, लोखंड. त्यासाठी आपण काय म्हणत आहोत की लिनियर एक्सपान्शन ऑफ सॉलिड इज द इंक्रीज इन द लेंथ ऑफ अ वायर ऑर अ रॉड ऑफ अ सॉलिड ड्यू टू इंक्रीज इन द टेम्परेचर. तर इथे त्यांनी वायर किंवा रॉडचा एक्झाम्पल घेतला आहे. तर त्याच्या जो लेंथ मध्ये हा बदल झालाय, कशामुळे? टेम्परेचरमुळे. व्हेन we increases the temperature of a rod of length L1 to from T1 to T2. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला आपल्याला टेम्परेचर माहित आहे त्या रॉडचा T1 आहे, मग आपण त्याला टेम्परेचर देत आहोत T2. टेम्परेचर T2 दिल्यानंतर त्याचा बदल काय होत आहे? L1 मध्ये त्याची लांबी वाढत आहे. ठीक आहे. इट लेंग्थ बिकम L2. L2 ही त्याची लांबी वाढत आहे. The change in length is proportional to the original length and increase in temperature. Proportional म्हणजे काय म्हणत आहे की त्याची जी लांबी आहे ही कशावर अवलंबून आहे? टेम्परेचरवर. म्हणून त्यांनी proportional हा शब्द वापरला आहे. So we can write the change in length as follows. बघा, change in length is proportional to original length into change in temperature.
तर हा जो प्रपोर्शनल आहे हा यांनी काय ठेवला आहे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट मध्ये त्यांनी काय वापरला आहे लॅम्बडा. आता कॉन्स्टंट त्यांनी जे प्रपोर्शनल आहे याला कॉन्स्टंट करण्याचा काय उद्देश, तर आपण एखाद्या वस्तूचा मोजत आहोत तर आपल्याला माहिती आहे की हे त्याचा स्वतःचा किती आहे, स्वतःचं एक्सपान्शन लिमिट काय आहे त्याबद्दल आपल्याला माहिती आहे. जसं बघा तुम्हाला इथे दिलेले आहे, या रकान्यावरून तुम्हाला समजेल कोएफिशियंट ऑफ every object has a different values. Like we have discussed, aluminum has a higher value compared to iron. See, 23.1 and iron has 11.5. So we are considering it that these every elements have a different kind of value. So we are giving them a constant rather than a proportional values. So we are, if we know, so why are we giving any specific constants? So we are giving them equational values. So तर आपण त्यामध्ये आपण कोएफिशियंट त्याचे ठेवत आहोत ऍज अ लॅम्बडा मध्ये. ठीक आहे, त्याला आपण लॅम्बडा असं म्हणत आहोत. तर यामध्ये काय म्हटलं आहे बघा, L2 minus L1 proportional to L1 into delta T. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आधी किती टेम्परेचर होता आणि नंतर किती टेम्परेचर झाला. तर यामध्ये त्यांनी सॉल्व्ह करताना बघा काय म्हटलं आहे, L2 equals to L1 plus lambda into product of change in temperature. तर हे लॅम्बडा जे आहे हे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट्स कॉल्ड द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ द सॉलिड सबस्टन्स. तर हा जो चेंज इन लेंथ आहे ही कशावर अवलंबून आहे म्हटलं, चेंज इन टेम्परेचर. बघा चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे परत, द एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ डिफरंट सबस्टन्स आर डिफरंट. From the above formula we can see that if we take two rods of a different substance, both having the same length, same increase their temperature by the same amount, the rod of the substance having higher expansion coefficient will expand more. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपण दोन वेगळे वेगळे एलिमेंट्स घेतले, वेगळे वेगळे सबस्टन्स घेतले आणि त्याला सारखे अमाऊंट त्यांचं मास आहे, सगळं त्यांचं सारखं आहे, त्याला आपण तापमान सुद्धा सारखं देतो, पण त्यांचा जे चेंज आहे, जे लांबी आहे ती वेगळी वेगळी राहणार. का बरं, तर त्यांचा जो कोएफिशियंट आहे, कोएफिशियंट हा जो लॅम्बडा आहे हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा राहील. जसं आपण उदाहरण आता घेतलं होतं लोखंड आणि अल्युमिनियम साठी. तर ऍज अ फॉर्म्युला 6 we can write the expansion coefficient as हे divided by आहे. तर यामध्ये L2 minus L1 divide by product of L1 and change in temperature. तर हे कोएफिशियंट करीता हे फॉर्म्युला आहे. ओके, so thus the expansion coefficient is the change in length of rod of a unit length when its temperature is increased by 1 degree. फॉर्म्युला यामध्ये समजा आपण पुट केलं तर we can see that the unit of expansion coefficient is inverse of the unit temperature. म्हणजे त्यांचं सरळ असं म्हणणं आहे की समजा आपण एखाद्या वस्तूला, एखाद्या सबस्टन्सला त्याचा 1 डिग्री सेल्सिअसनी आपण तापमान दिलं तर त्यामध्ये जे बदल दिसत आहे ते आहे कोएफिशियंट. ठीक आहे, याबद्दल ते बोलत आहेत, याबद्दल. आणि याचं त्यांनी युनिट काय दिलं आहे, 1 डिग्री पर सेल्सिअस. लॅम्बडाचं युनिट काय आहे, 1 डिग्री पर सेल्सिअस. द एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ सम सबस्टन्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. तर आपल्याला हे इथे फॉलोइंग टेबल मध्ये हे एक्सपान्शन दिलेलं आहे, त्याचे टेबल्स आहेत. आपण सध्या फक्त सॉलिड बद्दल बोलत आहोत. तर आज आपण या 17, 23 ह्या सगळ्यांबद्दल बोलत आहोत. ठीक आहे, तर यामध्ये बघा त्यांनी एक उदाहरण सुद्धा दिलेलं आहे, अगदी सोपं उदाहरण आहे. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट विल बी द इन्क्रीज इन लेंथ ऑफ स्टील रॉड ऑफ 0.5 मीटर when its temperature increased by 60 degree Celsius.
द कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील इज, तर त्यांनी म्हटलं आहे की समजा 0.5 मीटरच्या रॉडला, स्टील रॉडला त्यांनी किती 60 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर त्याचा वाढवला तर किती बदल होणार, किती लेंथ त्याची वाढणार, हे तुम्हाला शोधायचं आहे. तर त्यांनी काय काय दिलं आहे, इनिशियल लेंथ काय म्हटलं आहे 0.5 मीटर अँड चेंज इन टेम्परेचर, टेम्परेचर किती बदल आहे 60 डिग्री सेल्सिअस. सो चेंज इन लेंथ आपल्याला काढायची आहे. तर फॉर्म्युला आहे बघा, आणि त्यांनी हा नेमका हा 0.6 हा जो इक्वेशन 6 आहे हाच का घेतला आहे, का घेतला आहे, तर यामध्ये आपल्याला एक लेंथ दिलेली आहे, सुरुवातीची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला फायनल लेंथ काढायची आहे. म्हणून त्यांनी बघा इथे डेल्टा एल चेंज इन लेंथ, डेल्टा एल, डेल्टा म्हणजे चेंज होतं, चेंज इन समथिंग, चेंज इन टेम्परेचर जसं आता आपण म्हणतो चेंज, डेल्टा टी जसं आपण म्हणतो त्यासारखं त्यांनी डेल्टा एल असं लिहिलेलं आहे, चेंज इन लेंथ. म्हणून आपण जसं बघा इथे हे जे म्हटलं आहे चेंज इन लेंथ, म्हणून त्यांनी चेंज इन लेंथ लॅम्बडा अँड आपल्याकडे जी लेंथ दिलेली आहे गिवन लेंथ आणि चेंज इन टेम्परेचर त्यांनी इक्वेशन मध्ये पुट केलं आहे. अगदी सोपं, फक्त त्यांनी फॉर्म्युला कोणता वापरायचा हे आपल्याला अगदी एकदा का समजलं तर सोपं आहे. यामध्ये चेंज इन लेंथ काढण्यासाठी म्हणून त्यांनी इक्वेशन 6 हा वापरलेला आहे आणि त्यांनी हा मीटर मध्ये काढला आहे आणि इन्क्रीज इन लेंथ सेंटीमीटर मध्ये त्यांनी इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, तर या समोर सध्या या समोर जे आहे हे कशाबद्दल आहे, एरिया बद्दल आहे. सेम आहे, जसं एरिया जसं आपण म्हटलं तर आपण एका सरळ वस्तू बद्दल बोलत होतो, वायर बद्दल म्हणा किंवा रॉड बद्दल म्हणत होतो आतापर्यंत आपण. तर यामध्ये आता काय एरियल एक्सपान्शन जे तुम्हाला इथे जे दिसत आहे हे काय आहे, एरियल एक्सपान्शन. तर जसं आपण पत्रा घेतला आणि ते सुद्धा लोखंडाचं घेतलं किंवा कशाचं जे काही घेतलं, अल्युमिनियम म्हणा, पण त्याचा जो आकार आहे तो पातळ आहे म्हणा किंवा एरिया त्याचा दिलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये जे एक्सपान्शन होईल हा बदल आता लेंथ मध्ये नाही होणार, त्याच्या एरियामध्ये होणार, म्हणून त्यांनी एरियल एक्सपान्शन म्हटलंय. त्यासारखंच व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन मध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन मध्ये समजा जसं लोखंडाचं चौकोन आहे, त्रिकोण आहे लोखंडाचा, तर हा जो लोखंडाचा त्रिकोण आहे हा समजा प्रसरण पावेल, एक्सपान्शन होणार तर मोठा होणार. तेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यामध्ये त्यांनी काय वापरला आहे, आणि कॉन्स्टंट जसं इथे बघा आणि लॅम्बडा वापरला लेंथ मध्ये, एरिया मध्ये त्यांनी काय वापरला सिग्मा. सेम फॉर्म्युला बघा, सेम फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात येणार फॉर्म्युला सेम आहे, फक्त त्यांनी इथे एरिया ठेवला आहे एरियल एक्सपान्शन मध्ये आणि व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन मध्ये त्यांनी व्ही असं डिनोट केलं आहे आणि इथे त्यांनी कॉन्स्टंट मध्ये काय ठेवलं आहे बीटा, आणि याला व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट सेम आहे. फक्त एकदा का आपण लक्षात ठेवलं तर लक्षात राहणार, सिमिलर टू लिनियर एक्सपान्शन एरिया ऑफ शीट solid material also increases on heating, and also dimensional piece of solids expands all sides when heated and its volume increases, and what it denoted by beta. Okay, so same equation but त्यांचे जे आकार आहे, त्यांचा व्हॉल्यूम आहे, एरिया आहे, लेंथ यामध्ये अदल बदल होत आहे, म्हणून त्यांनी 3 प्रकारचे इक्वेशन दिले आहेत बट सेम आहे. कन्सेप्ट एकदा क्लिअर आहे तुम्हाला लिनियरचा, तर एरियल आणि व्हॉल्युमेट्रिक अगदी सोपं जाणार. तर आपण हे एरियल आणि व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन पुढच्या क्लासमध्ये सुद्धा पाहूया, कारण तुम्हाला त्यामध्ये कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं आहे. असं नाही की एक फॉर्म्युला लक्षात राहिला म्हणून, पण कंपॅरिझन सुद्धा आपण करूया पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे, तर आजच्या क्लास पुरता एवढं. समजा काही प्रश्न असल्यास मला सांगा. ठीक आहे.
चला ठीक आहे, बाय.